नमस्कार. रामकृष्ण हरी मंडळी महाडिक पाटील फॅमिली ब्लॉग या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर माझे मोठे सासरे 36 वर्ष झालं पंढरपूरची वारी करतायत. म्हणजे ते आळंदी ते पंढरपूरची वारी करताय. आणि यावर्षी आम्ही सगळ्या सुनांनी आणि त्यांच्या लेकीने मिळून इथे त्यांचं घरी आल्यावर स्वागत केलं आहे. तर तुम्ही ते बघा पुढे बघू शकता की कशाप्रकारे स्वागत केले. इथे छान अशी रांगोळी काढली आहे, थोडंसं फुलांनी डेकोरेशन वगैरे केली आहे आणि केळीच्या पानावर ते किती वर्ष वारी करतायत ते लिहिलेलं आहे. इथे सर्वात अगोदर त्या सासऱ्यांच्या मुलींनी म्हणजेच आमच्या ताईंनी त्यांचे पाय वगैरे धुतले आणि त्यांचं पायाचं पूजन केलं आणि आशीर्वाद घेतला. बघू शकता तुम्ही. आता डेकोरेशनचं काम मुलांकडं होतं त्याच्यामुळे मुलांनी पाण्यामध्ये पण थोड्याशा फुलांच्या पाकळ्या वगैरे टाकल्या. त्यानंतर जाऊबाईंनी पाय धुतले आणि दर्शन घेतलं. नंतर छोट्या सासूबाई गेल्या म्हणजे 2 नंबरच्या सासूबाई गेल्या. त्यांनीसुद्धा पाय धुतले आणि दोन्ही पायांना कुंकू लावून घेतलं. नंतर दर्शन वगैरे घेतलं. नंतर छोट्या जाऊबाई म्हणजे माझ्यापेक्षा मोठ्या आहेत पण त्या छोट्या आहेत. त्यांनी पण दर्शन वगैरे घेतलं. मी पण इकडं सासऱ्यांचं दर्शन वगैरे घेतलं आणि इकडं नंतर सासऱ्यांना घरामध्ये यायला सांगितलं. मुलं शूट घेत होती. म्हटलं चांगले शूट घ्या, त्यांना येईल तसं त्यांनी घेतलं. तर इकडं बघा सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं आणि आमचे दादा रामकृष्ण हरी असं म्हणत होते. ते नंतर आत गेले. आत जात आहेत तर मुलांनी त्यांना मी छोटंसं एक पुष्पगुच्छ तयार केला होता. म्हणजे जे फुलं होते थोडेसे त्याचाच गुच्छ बनवला होता. तो आम्ही आमच्या दादांना द्यायला सांगितलं मुलांना आणि जसं त्यांचं स्वागत केलं. खूप छान वाटलं. दादा एवढ्या लांबून पंढरपूरवरून आलेत. म्हणजे जाताना त्यांनी पायीवारी केली आणि येताना ते बसने आले. तर इकडं बघा एक त्यांच्यासाठी हार आणला होता. हा आमचा आयुष म्हणजे दादांचा नातू सख्खा म्हणजे सगळ्यात मोठ्या मुलांमध्ये तोच आहे आमच्यात आयुष. त्याने दादांना हार घातला आणि इकडे आम्ही सगळ्यांनी छान मस्तपैकी टाळ्या वाजवून घेतला. तर सगळ्यात पहिला मान तर कोणाचा मोठी मुलगी तर म्हटली नाही, अगोदर तिला पाहिजे तर तिला घेऊ दे. म्हणून इकडे आमच्या परीने अगोदर दादांना ओवाळून घेतलं. नंतर सासूबाईंनी ओवाळून घेतलं. ह्या आहेत 2 नंबरच्या सासूबाई माझ्या. सगळ्यांचं मी तर थोडं थोडं शूट घेत होतो आम्ही. फोटो वगैरे काढणं चालू होतं. त्यांनी ओवाळून झालं. मग त्यांनी दादांना साखर दिली आणि नंतर आल्या मोठ्या 2 नंबरच्या जाऊबाई. मग त्यांनी पण दादांना आमच्या ओवाळून घेतलं. खरंच खूप छान वाटत होतं. म्हणजे बघा ना, वारी करायला ते गेले आणि ते 10 दिवस आमच्यामध्ये नव्हते. त्यांची उणीव भासत होती. नंतर ते घरी आले आणि सगळीच लेकरं खूप खुश होती कारण छोटे बाबा आले, छोटे बाबा आले असे म्हणत होते. तर हे बघा हा शंभू पाठीमागे बाबांना काही सोडतच नव्हता कारण दुकानामुळे त्यांच्या दुकानामुळे तो तिकडंच लेकरं सारखं जास्त असतात ना आणि क्षितिजला रोडमुळे आम्ही जास्त पाठवत नाही. तिथे ताईंनी त्यांना अष्टगंध वगैरे लावून घेतलं, ओवाळून वगैरे घेतलं. छान वाटलं. नंतर मुली फोटो काढतच होत्या त्याच्यामुळे थांबून शूट सुरू होतं. नंतर ह्या सगळ्यात छोट्या जाऊबाई म्हणजे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत पण मानाने त्या मोठ्या आहेत. नंतर त्यांनी दादांचं औक्षण केलं. त्या ओवाळून घेत होत्या. सगळ्यांनी दादांना साखर दिली खायला पण दादा नको म्हणत होते. बघू शकता तुम्ही दादांना किती छान वाटते. म्हणजे त्यांना ह्याची कल्पनाच नव्हती की मी वारीवरून घरी आल्यावर माझं एवढं छान असं स्वागत होईल. त्यांनी इमॅजिनसुद्धा केलं नसेल. नंतर माझा नंबर आला तर तुम्ही बघू शकता इकडे मी दादांना अगोदर अष्टगंध लावला, नंतर ओवाळून वगैरे घेतलं. शंभू माझ्याकडे बघत होता. काकी साखर खायची, त्याला साखर खायची होती वाटतं. तो माझ्याकडे बघत होता. नंतर मी पण फुलं वगैरे दादांच्या डोक्यावर टाकले. म्हणलं साखर घ्या. आता सगळ्यांनी हातामध्ये दिली पण दादांना म्हटलं नाही खा तुम्ही साखर. नंतर मी दादांना साखर खाऊ घातली. मला खूप आता मी ओव्हरवाईज करते पण मला खूप हसायला येते कारण मला खूप छान वाटत होतं. नंतर बघा मुलींकडे ताट दिलं आणि त्यांना म्हटलं ओवाळा. आता ही आहे आमची पिऊ जी माझ्याकडे ट्युशनला येते, तुम्हाला तर माहितीच असेल. शंभू आणि तिने एकत्र दादांना ओवाळून घेतलं. आणि हे बघा इकडे आम्ही सगळे साईडला उभं होतो. असा होता व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.